संतोष भालेराव यांनी A1 एंटरप्राइजेस इस्बावी या फर्ममार्फत विठ्ठल कारखान्याला 2006 पासून 2021 पर्यंत केमिकलचा पुरवठा केला होता। याची कारखान्याकडे येणे बाकी 72,58,000 रुपये इतकी होती। वारंवार मागणी करून देखील अभिजित पाटलांनी देणं दिलेलं नाही। विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीत जुनी देणी देऊनच मी कारखाना सुरू करेन असं आश्वासन देत कारखाना निवडणुकीत विजय मिळवला होता। 38 कोटींची जुनी साखर विक्री करून व NCDCच्या कर्जाच्या माध्यमातून 59,74,00,000 व्यापाऱ्यांची देणी देण्याची रक्कम उपलब्ध होऊन देखील ती रक्कम व्यापाऱ्यांना न देता निवडणुकीसाठी त्याचा वापर केला जात असल्याचा गंभीर आरोप संतोष भालेराव यांनी माढ्यातील पत्रकार परिषदेत केलाय। मागील 10 दिवसांपूर्वी संतोष भालेराव यांनी पंढरपूर तहसील कार्यालयासमोर थकबाकी मिळवण्यासाठी 7 दिवसीय उपोषण देखील केलं होतं। याबाबत कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांच्याशी माध्यमांनी भूमिका जाणून घेतली असता ते म्हणाले, विरोधकांना हाताशी धरून ही राजकीय खेळी सुरू आहे। विठ्ठल कारखान्याला 2022 पूर्वीचे आधीचे देणे असून मी निवडणुकीमध्ये ऊस बिल तोडणी वाहतूकदार यांचे देणे देऊ म्हणून सांगितले होते आणि ते दिले देखील। NCDC कडून कर्जाचे 128 कोटी अद्याप आले नसून ते साखर आयुक्तांमार्फत येत आहेत। साखर आयुक्तांनी लेखापरीक्षण करून व्यापाराचे देणे आहे की नाही ते तपासून घेतील। यामागे राजकीय विरोधकांचा डाव दिसतोय। मी शेतकरी सभासदांसाठी बांधील आहे, मी बोगस व्यापारी देणी देण्यास बांधील नाही। शेतकरी सभासदांनी मला शेतकऱ्यांसाठी निवडून दिले, मी शेतकऱ्यांसाठी काम करतोय असं ते म्हणाले। 2021 पर्यंत सप्लाय करत होतो। हे माझ्याकडे 18-19चं लास्टचं स्टेटमेंट आहे। 20-21ला सुद्धा माल दिला होता, पण 20-21चं मला पेमेंट ते थोडंसं होतं ते मिळालं होतं। हे लास्ट 18-19चं स्टेटमेंट माझ्याकडे आहे। आता तुमची मुख्य मागणी काय असणार आहे आणि कोणत्या प्रमुख उद्देशाने तुमचा हा लढा सुरू आहे? प्रमुख मागणी काय आहे नेमकी तुमची? माझी प्रमुख एवढीच मागणी आहे की मला माझं पेमेंट मिळावं, कारण ज्या पद्धतीने त्यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला होता की जुनी देणी दिल्याशिवाय मी निवडणूक म्हणजे पुढची लढवणार नाही। आणि महत्त्वाची गोष्ट, मी कारखाना एवढा सुस्थितीत चालवणार, ठीक आहे कारखाना चालवा, त्यांनी 3,500 भाव जाहीर केला आहे, परंतु कसं आहे की आज जरी आपल्याला त्यांचं आनंदाची गोष्ट वाटत असेल तर उद्याचा आपल्या कारखान्याच्या ह्याच्यात अंधार आहे, लक्षात घ्या। कारण कारखान्यावर 900 कोटीचं कर्ज असताना 3,500 भाव देऊच कसे काय शकतात, हा पण मला एक पडलेला प्रश्न आहे। माझी एक त्यांना अशी मागणी आहे की माझं फक्त मला पेमेंट तुम्ही द्या आणि तुम्ही माझ्याशी जे आरवाचे वाळूत मुरलेलो आहे काय आहे अशी भाषा तुम्ही माझ्याशी करू नका। आणि कुठल्याही आणि एक पंढरपूरचा दुसरा एक पार्टीवाला आहे, लोकल पार्टीवाला, त्या पार्टीवाल्याला तर ते सांगतात की मी आमदार म्हणून निवडून येणार आहे, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपली सत्ता येणार आहे, आपली सत्ता आल्यानंतर आलेल्या एक फंड आल्यानंतर त्या फंडात तुम्ही तुमचं पेमेंट करतो, अशा पद्धतीची म्हणजे इतर पार्टीवाल्याची सुद्धा दिशाभूल करतात। आणि महत्त्वाचं म्हणजे NCDCनं जे पेमेंट आपल्या कारखान्याला दिलेलं आहे, लोन मंजूर केलेलं आहे, त्यापैकी 59,74,00,000 रुपये हे जो व्यापारी पेमेंट देण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे, परंतु ते आलेल्या निधीचा दुरुपयोग करत आहेत, ते निवडणुकीसाठी ते पैसा वापरत आहेत, परंतु आमच्या कुठल्याही मागणीची ते दखल घेत नाहीत। आपण म्हणताय की 2012 ते 2018च्या कालावधीत नाही, 2012 ते 18च्या कालावधीतलं नाही आहे, 2018-19चं हे स्टेट माझ्याकडे आहे, येणं बाकी आहे। तुमचं जी 72 लाख रुपयाची बाकी सांगताय तुम्ही बाकी, ते कुठल्या काळात? कसं आहे, माझ्याकडे आता 2 वर्षाची स्टेटमेंट आहे, तर 16-17चं ओपनिंग स्टेटमेंट आहे। 16-17ला माझं 24,80,000 रुपये कारखान्याकडे येणे बाकी होतं। त्यानंतर 17-18च्या ह्या लास्ट इयरला 53 लाखाचं आउटस्टँडिंग आहे आणि त्याच्यानंतर 18-19 या सालामध्ये 53 लाख रुपये ओपनिंग बॅलन्स आहे आणि 72 लाख रुपये आउटस्टँडिंग म्हणजे लास्टचं येणे बाकी राहिलेलं आहे। टोटल येणे बाकी किती आहे तुमची रक्कम? 72,58,026 रुपये येणे बाकी आहे। 2016-2019च्या काळात हो सत्ता होती, त्यांना तुम्ही जाब विचारला? हो, 2016 ते 19च्या काळात भारत नाना भालके यांची सत्ता होती। मी त्यांना सुद्धा ह्यांचा जसा आता 2-2.25 वर्ष पाठपुरावा करतोय तसाच त्यांचा सुद्धा पाठपुरावा करत होतो। मला भारत भालकेंनी शब्द दिला होता की कारखाना चालू केल्यानंतर तुमचे मी पैसे देतो, पण कोरोना काळात ते ॲडमिट झाले आणि दुर्दैवाने ते एक्सपायर झाले, त्याच्यामुळं मला ते पेमेंट मिळू शकलं नाही। त्याच्यानंतर त्यांचा मुलगा भगीरथ भालके हे सत्तेवर आले, त्यांच्या काळातसुद्धा मी त्याचा फॉलोअप करत होतो, पाठपुरावा करत होतो, परंतु त्यावेळेस कारखाना अडचणीत होता। कारखाना अडचणीत असल्यामुळे कारखान्याकडे कुठलंही येणं बाकी नव्हतं, त्यामुळं उपोषण करून माझं म्हणजे पेमेंट मला मिळत नव्हतं। त्यामुळं मला माझं उपोषण करीपर्यंत मी ही वेळ आणली होती भगीरथ भालकेवर,
परंतु माझं पेमेंट मिळत नसल्यामुळं आणि कारखान्याकडे कुठली येणे बाकी नसल्यामुळं उपोषण करूनही मला काही फायदा होणार नव्हता. कुठं तुमच्या या आंदोलनाला कुठं राजकीय किनारा आहे असं देखील आरोप तुमच्यावर अप्रत्यक्षपणे सध्या होत आहेत. कुठं राजकीय कुणाचा जर पाठीराखा म्हणून तुम्हाला संबोधलं जातं, त्या आरोपांना तुमचं उत्तर काय असेल? नाही, मला हेच कळत नाही बरं का, तुम्ही ही गोष्ट राजकीय हेतूने प्रेरित होऊन असं का बोलताय. कारण मी त्यांना सुद्धा, मला ज्यावेळेस उपोषणाला बसलो होतो त्यावेळेस तुमच्या मीडिया माझ्यापर्यंत आली होती, त्या तुमच्यासारखा सेम प्रश्न मला त्यांनी केला की तुम्ही राजकीय हेतून प्रेरित होऊन तुम्ही बसलाय का. मी म्हणलं अजिबात नाही, कारण मला पेमेंट द्या, मी आज पेमेंट दिले की दुसऱ्या दिवशी उठतो, ह्या क्षणाला उठतो. त्यामुळे राजकीय हेतून प्रेरित होण्याचा काहीच विषय नाही. कारण माझं पेमेंट आहे, माझं पोट दुखतंय, मी ववा मागतोय, मला ववा मिळाला, माझं पेमेंट मिळालं की विषय संपला. त्यामुळे राजकीय हेतून प्रेरित होण्याचा विषयच नाही. नाही, साखर आयुक्त असतील किंवा काही कायदेशीर प्रक्रिया या कारखान्याच्या विरोधात वगैरे काय तुम्ही केली? नाही, कसं झालेलं आहे बरं का, कायदेशीर प्रक्रिया आहे, कायद्याचा मार्ग अवलंबता येत होता. मी 2006 पासून कारखान्याला माल सप्लाय करतोय. मी कारखान्याचा एक सभासद आहे, कारखान्या संस्थेवर माझं प्रेम आहे, मी देत होतो. आणि कारखान्याच्या चेअरमनने आपल्याला एक शब्द दिलेला आहे, आपल्याला पेमेंट घेतो आणि भारत नाना पालखेंनी मला वरचेवर पेमेंट घेत आलेले होते. त्यामुळं काय कोर्टात जाण्याचा विषय नव्हता. नंतर आता तुम्ही म्हणसाल की आता अभिजित पाटलाच्या काळात तुम्ही का गेला नाही मग कोर्टामध्ये, कायदेशीर मार्ग का अवलंबला नाही. त्यांचा सुद्धा 2-2.25 वर्ष त्यांच्यावर सुद्धा मी भारत पालखेवर जसा विश्वास ठेवला तसाच त्यांच्यावर सुद्धा मी 2-2.25 वर्ष विश्वास ठेवलेला आहे. आणि 2-2.25 वर्ष ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतोय. ज्यावेळेस पैसे येऊन सुद्धा त्यांनी दिलेला होता शब्द, पैसे आल्यानंतर तुमचे पैसे देऊन टाकतो, पैसे आल्यानंतर सुद्धा ते पैसे द्यायचं टाळाटाळ करत होते. त्यावेळेस मी उपोषणाचा मार्ग अवलंबला. नाही, साखर आयुक्ताच्या कानावर अजून तरी, कारण आतापर्यंत मला पेमेंट देतो म्हणले होते. मी आता उपोषणाला बसायच्या टायमाला मी त्यांच्याशी पत्रव्यवहार केलेला आहे, त्यांना सुद्धा याची उपोषणाची मी प्रत पाठवून दिलेली आहे. आणि आत्ता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जे मी म्हटलं, जे NCDCनं जे आत्ता पेमेंट उपलब्ध करून दिलेलं आहे त्यातले 59,74,00,00,000 रुपये व्यापारी पेमेंट देण्यासाठी दिलेले आहेत. परंतु त्यांनी त्याचा निवडणुकीच्या काळात गैरवापर केल्याचं मला दिसून येतंय. असं काय पुरावा आहे का की 59 कोटीच्या नाही, कारण कसं आहे, जर कुठल्याच व्यापाऱ्याचं पेमेंट जर ते देत नसतील तर ह्याचा अर्थ आम्ही काय काढायचा. कारण व्यापारी भरपूर व्यापारी आहेत. तुम्ही एकटे समोर आला? हो, कारण आता बाकीचे लोक जर कोणतरी एखादं समोर येणं गरजेचं आहे मला. नाही, बाकीच्यांना देऊ द्या न देऊ द्या, कारण मी माझ्या दोन्ही मुलाचं शिक्षण थांबवलेलं आहे पेमेंट पोटी. माझ्या मुलांचं महत्त्वाचं करिअर थांबलेलं आहे. त्यामुळं मी कसं आहे की डायरेक्ट तुम्ही म्हणसाल उपोषण का बसला किंवा राजकीय हेतून तुम्ही म्हणला तसं अजिबात नाही. कारण माझ्या मुलांचं करिअर थांबलेलं आहे. मला मुलांच्या करिअरसाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. ते शिक्षण थांबल्यामुळं मला उपोषणाशिवाय मार्ग अवलंबता, म्हणजे मी एक पुढे आलेलो आहे. असे अजून आता मी पुढे आलो आहे तसं अजून सुद्धा काही लोक पुढे येतील. सर, माझं मॅन्युफॅक्चरिंग युनिट नाही, मी ट्रेडिंगचा व्यवसाय करतोय. हो, माझं पंढरपूरला इसबावी येथे माझं रजिस्ट्रेशन फर्म आहे. माझी तिथं 2-3 गोडाऊन आहेत, मी सप्लाय करतो. A1 एंटरप्राइजेस या नावाने आहे. मी जवळजवळ 15-16 कारखान्याला माल सप्लाय करतोय. हो, त्यांचं बिल रेग्युलर मिळतंय. विठ्ठलचंच पेमेंट थांबलं. हो.